नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? मस्त असायला पाहिजे. आज मला चण्याच्या पिठाची लाडूची ऑर्डर आलेली आहे. तर बघा, त्यासाठी मी ते साहित्य घेतले. अर्धा किलो चण्याचं पीठ आणि त्यासाठी 400 ग्रॅम साखर घेतलेली आहे. ती साखर मी बारीक करून घेतलेली आहे. पाव किलो आहे गावठी तूप, अर्धी वाटी काजू आहे, अर्धी वाटी बदाम आहेत आणि चारोळे आहेत, एक चमचा वेलची पावडर. आणि याच्यामध्ये लाडू ओवाळताना चिमूटभर मीठ टाकायचं आणि पाव चमचा जायफळ पावडर टाकायची. तर बघा, अर्ध तूप टाकून घ्यायचं. आणि गॅसची फ्लेम जरा बारीकच ठेवायची. फास्ट गॅसवरती पीठ भाजायचं नाही. आणि पीठ असं एकसारखं हलवत राहायचं, नाही तर खाली पीठ लागण्याची शक्यता असते. हे बघा, असं पीठ भाजून घ्यायचं आहे. अजिबात कुठेही गुठळी झालेली नाही आहे. आणि याच्यावरती ना थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा असं, म्हणजे चांगलं रवाळ पीठ भाजलं जातं आणि लाडू पण छान होतात. तर तुम्ही याच्यावरती दूध पण टाकू शकता. पीठ आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे. असा झारा घ्यायचा भाजायला, म्हणजे गुठळ्या होत नाही पिठाच्या. असं आपण मोडलं ना, हे केलं बघा, तर गुठळ्या मोडल्या जातात. आता याच्यात एक सुद्धा गुठळी नाही आहे, पण तुम्हाला मी असं दाखवते. असं केलं तर गुठळ्या मोडल्या जातात. पाणी पण जास्त नाही टाकायचं, थोडंसं एक चमचाचा माना शिपका मारायचा. नाही तर जास्त टाकलं तर पाणी जास्त होईल त्याच्यात. पाणी जास्त नाही टाकायचं. ते आपलं पीठ तयार झालेलं आहे लाडूसाठी. हे बघा, असं आपलं मस्त दाणेदार पीठ भाजून झालेलं आहे. मस्त दाणेदार दिसतंय बघा. तर याच्यामध्ये आता साखर टाकायची, पण एकदम गरम गरम पीठ असताना नाही टाकायचं, नाही तर मग ते पातळ जास्त होतं आणि सुकायला वेळ लागतो. थोडंसं थंड झालं की साखर, विलायची पावडर, जायफळ पावडर, थोडंसं मीठ आणि बेदाणे, काजू, बदाम याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि मग लाडू बांधायला सुरुवात करायची. हे बघा, आपलं हे मिश्रण लाडूसाठी तयार झालेलं आहे. अर्धा किलो पीठ आणि 400 ग्रॅम साखर, पाव किलो गावठी तूप. तर हे व्यवस्थित परफेक्ट प्रमाण झालेलं आहे. जास्त तूप झालं ना तर मग लाडू रेलतात. आता बघा, ह्याचा असा सहज लाडू बांधता येतोय. हे बघा,
जे रेलायचं पण टेन्शन राहणार नाही आणि काय नाही बघा. जसं आपल्या हाताची गरमी लागेल ना तसं तसं त्या लाडूला तूप सुटत जाते बघा. आणि याच्यावरून तुम्ही बेदाणा लावू शकता, मनुका. हे बघा असं मी काजू बदाम याच्यामध्ये आतमध्ये तुकडे करून टाकलेले आहेत, कारण वरतून कधी कधी ते आपण चिटकवले ना तर ते पडतात. त्यामुळं मी वरतून म्हणजे तुम्हाला पाहिजे तुम्ही लावू शकता, नसन लावायचे तरी चालेल. बघा असं हे लाडू तयार झाला आहे बघा आपला. आता मी संपूर्ण लाडू बनवून घेते. असे दोन्ही हाताने पण आपण बनवू शकतो. बघा किती झटपट लाडू तयार होतात ते. तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बघा किती गोल गरगरीत लाडू झालेले आहेत. छोटी मोठी साईज तुम्ही बनवू शकता जसं पाहिजे तसं. हे बघा असं याच्यावरती असे बेदाणे पण लावू शकता, असं पण छान वाटते. किंवा काजू लावू शकता, वरतून बदाम लावू शकता. जे तुम्हाला पसंत आहे ते तुम्ही लावू शकता. चला आता मी बाकीचे लाडू बनवून घेते. असे आपले गोल गरगरीत बेसन लाडू तयार झालेले आहेत. तर बघा रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लाडू बघा किती छान झालेले आहेत. हे बघा खूप छान लाडू झालेले आहे. नक्की करून पहा.